एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। मुरबाड तालुक्यातील सरळगाव परिसरात एमआयडीसी उभारण्याचा घाट घातला जात असल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। शेतकऱ्यांना विश्वासात न घेता हा प्रकल्प पुढे रेटला जात असल्याचा आरोप करत सरळगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी एमआयडीसीला तीव्र विरोध दर्शवला आहे। मुरबाड एमआयडीसी मध्ये स्थानिकांना अपेक्षित रोजगार मिळाला नाही, ठेकेदारी पद्धत वाढली आणि अनेक कामगार रोजगारापासून वंचित राहिले असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे सरळगाव एमआयडीसीमुळे भविष्यात प्रदूषण वाढून शेती आणि पर्यावरण धोक्यात येण्याची भीती त्यांनी व्यक्त केली। शेती गेल्यानंतर पुढच्या पिढ्यांसाठी जगण्याचे साधन काय उरणार असा सवाल करत सरळगाव एमआयडीसी नकोच अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली। शेतकरी म्हाडसे दळवी भरत पोडसे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते भरत दळवी यांनी हे शेतकऱ्यांच्या भूमिकेला पाठिंबा देत त्यांच्या हक्कासाठी लढण्याचा निर्धार व्यक्त केला। बाबा, आपल्या परिसरात एमआयडीसी मंजूर होते, आपला शेतकरी म्हणून काय यावर प्रतिक्रिया आहे? काय विरोध असणार आपली एमआयडीसी मंजूर व्हायला नाही पाहिजे। सगळं शेतकरी भूमिहीन होती। त्या पद्धतीत आपण सगळेजण मिळून आज संध्याकाळी 7 वाजता मीटिंग घेऊया। कुठला ठिकाण कुठे असेल मीटिंगचा? इतर विठोबा मंदिरच्या आपला कडाडून याला विरोध आहे का? हा, विरोध शेतकरी म्हणून सर्वांचा विरोध आहे का? आहे। या 13 तारखेला जी मोजणी होणार आहे एमआयडीसी करिता ती होऊ देणार नाही। सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन मी त्यांना विरोध करणार आणि कोणाचा जीव गेला तरी मागे हटणार नाही, ही माझा वचन आहे। आणि दहिवली पारतळे या ग्रामपंचायत सगळ्या लोकांना सूचित करतो की एमआयडीसी होऊ देऊ नका, नाहीतर तुम्हाला काही भेटणार नाही। याचा एक शब्द ऐकून घ्या। बस एवढा बोलून माझा एवढा शब्द संपवतो। प्रथमतः मुरबाड विधानसभा मतदारसंघात असलेल्या सरळगाव भागातील सर्व शेतकरी वर्गाला माझा नमस्कार आहे। प्रशासनाच्या माध्यमातून सरळगावला एमआयडीसी व्हावी हा जो घाट घातला जात आहे हा खरं तर आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे। मुरबाडला जी एमआयडीसी झाली त्या एमआयडीसीमध्ये आज किती तरुणांना रोजगार आहे, बेरोजगारीचं मोठं प्रमाण वाढलेलं आहे, ठेकेदारी पद्धत आली आणि त्यामुळे बंद अवस्थेमध्ये आज मुरबाडची एमआयडीसी आहे। सरळगावला एमआयडीसी होऊच नाही हा आमचा सक्त विरोध आहे। कारण एमआयडीसी झाली तर भविष्याच्या पिढ्यांचं काय होणार, मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण वाढेल आणि म्हणून मोठ्या प्रमाणात हरकती घेणं गरजेचं आहे। शेतकऱ्यांनी या एमआयडीसीला विरोध करणं खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे। कारण मुरबाडला जशी एमआयडीसी झाली त्या एमआयडीसीची आजच्या घडीला काय अवस्था आहे आपण सगळे बघत आहात। अनेक कंपन्या मोठ्या प्रमाणामध्ये बंद झालेल्या आहेत, कोणत्या प्रकारचं रोजगाराचं साधन नाही आणि त्यामुळे तशीच अवस्था भविष्यात सरळगाव भागामध्ये होऊ शकते। आपल्या हातातून आपल्या पोटाची खळगी भागवणारी आपली जमीन जाऊ शकते, पुढच्या पिढ्या या खऱ्या अर्थाने उद्ध्वस्त होतील। आणि म्हणून मी शेतकरी वर्गाला, सरळगाव क्षेत्रात असलेल्या तमाम शेतकरी वर्गाला विनंती करतो की आपण आपल्या गावात सभा घ्याव्यात, मीटिंग घ्याव्यात, ठराव करावेत, मोर्चे आंदोलन या माध्यमातून सरळगावला एमआयडीसी होऊच नये यासाठी आपण सक्त विरोध करावा। माझा भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा सरळगाव भागातल्या तमाम शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहे। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com।